नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आणि जेणेकरून सर्वसामान्य लोकांना बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात यावं, त्यांना समजावं या प्रमुख उद्देशाने या ग्रंथाचं वाचन आपण करत आहोत. कालच्या भागामध्ये आपण मारसेनेचा पराजय, सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्ती करण्याकरिता जी सुरुवात केली होती तो भाग आपण पाहिला. मारसेना म्हणजे स्वतःच्या मनातीलच वाईट विकार आणि मारसेनेला हरवणे किंवा विजय प्राप्त करणे म्हणजे स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करणे. तर आजच्या भागामध्ये आपण ज्ञानप्राप्ती कशा पद्धतीने होत आहे, ज्ञानप्राप्तीच्या काय अवस्था आणि कोणत्या आलंबनाचा विषयांचा उपयोग करून सिद्धार्थ गौतम जे बोधिसत्व होते ते त्यांनी बुद्धत्व प्राप्ती कशी करून घेतली, अंतिम ज्ञान, सर्वोच्च ज्ञान त्यांना कुठल्या अवस्थांमधून गेल्यानंतर प्राप्त झालेत, काय कारणं त्यामध्ये घडलीत, हे आज आपण पाहणार आहोत. आजचा विषय थोडासा समजण्याकरता अवघड वाटेल, कठीण वाटेल, तो तुम्ही पुन्हा ग्रंथामधून वाचायचा आहे. व्हिडिओ ऐकताना तुम्ही ग्रंथ समोर ठेवून तो वाचू शकता आणि पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून त्या शब्दांचे अर्थ किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात समजतील. तर ज्ञानप्राप्तीकरिता पिंपळ वृक्षाखाली पद्मासन घालून बसल्यानंतर आणि मनातील दुष्ट आणि वाईट विचार जे मनाला खूप चंचल करत होते, अस्थिर करत होते, ते विचार काढून टाकल्यानंतर, त्या विचारांवर मात केल्यानंतर मग ज्ञानप्राप्तीकरता इतर अवस्था, इतर पायऱ्यांमधून सिद्धार्थ गौतम जात आहेत. तर यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये 4 पायऱ्यांमध्ये ज्ञानप्राप्ती झाली असं दाखवण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या पायऱ्या खूप महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. तर ज्ञान प्राप्त करत असताना सर्वप्रथम पहिल्या स्टेजला, पहिल्या पायरीला तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग करून चित्तशुद्धीचा अभ्यास त्यांनी सुरू केला आहे. चित्तशुद्ध करण्यासाठी, मनाला स्थिर करण्याकरिता, मनाला शुद्ध करण्याकरिता पहिल्या पायरीवर तर्कशास्त्र आणि अन्वेषण या बाबींचा त्यांनी उपयोग केला आहे. इंग्रजी ग्रंथामध्ये जो मूळ ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये रिझन अँड इन्व्हेस्टिगेशन असे 2 शब्द वापरण्यात आले आहेत. रिझनचा मराठीमध्ये 2 अर्थ होतात. एक म्हणजे कारण आणि दुसरं म्हणजे अन्वेषण, तपास, असे 2 अर्थ त्यामध्ये आपल्याला दिसतात. रिझन संपूर्ण चौकशी, एखाद्या विषयाची, एखाद्या कारणाची संपूर्ण चौकशी करून त्याचा शेवट करणे, त्याचा पूर्ण अभ्यास करणे. रिझन, तुम्ही रिझनिंग शब्द ऐकला असेल, तर्कशास्त्र. तर तर्काचा उपयोग बुद्धाने केला आहे. आता हे जे तर्कशास्त्र आहे किंवा जो तर्क आहे, रिझन आहे, रिझनिंग आहे, तर हे रिझनिंग ऑफ माइंड आहे. मनावर हा जो काही अभ्यास ज्ञानप्राप्तीचा सुरू आहे, हा सिद्धार्थ गौतम स्वतःचं शरीर आणि मन यावर करत आहे. बाहेरच्या कुठल्याही आर्टिफिशियल, अनैसर्गिक, बाह्य विषयांवर हा अभ्यास
करत नाही आहे. हा अभ्यास बाह्य विषयांवर सुरू नाही आहे, तर हा अभ्यास, हे ज्ञानप्राप्तीचा अभ्यास, हा स्वतःचं मन, स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, घडणाऱ्या क्रिया यावर हा अभ्यास सुरू आहे. आणि हा अभ्यास करत असताना, अंतिम ध्येय गाठत असताना, पहिल्या अवस्थेमध्ये रिझन, तर्कशास्त्र, रिझनिंग ऑफ माइंड, मनाद्वारे करण्यात येणारे तर्क आणि त्याद्वारे शोधण्यात येणारी उत्तर, हा अभ्यास आता सुरू आहे. त्याद्वारे करण्यात येणारा अभ्यास, तर्क आणि अन्वेषण, तपास, संपूर्ण चौकशी, इन्व्हेस्टिगेशन, सिस्टमॅटिक एक्झॅमिनेशन ऑर रिसर्च ऑफ माइंड, पद्धतशीरपणे परीक्षण करणे, निरीक्षण करणे, संशोधन करणे आणि हे मनाद्वारे करणे. मनाद्वारे संशोधन, मनाद्वारे परीक्षण, एक्झॅमिनेशन ऑफ माइंड, इन्व्हेस्टिगेशन ऑफ माइंड. मी हे शब्द इंग्रजी भाषेचे याकरता वापरत आहे की मराठी ग्रंथामध्ये जे ट्रान्सलेशन झालेलं आहे, कदाचित ते समजण्याकरता आपल्याला थोडंसं उशीर लागू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी मूळ इंग्रजी ग्रंथामध्ये जे शब्द वापरले आहेत, त्या शब्दांचं मी इथे स्पष्टीकरण मराठीमध्ये भाषांतर तुम्हाला सांगतो. पहिली अवस्था आपण पाहत आहोत. पहिल्या अवस्थेमध्ये 2 शब्द यूज केल्या गेले, वापरण्यात आले. 2 विषयांवर सिद्धार्थ गौतमाने मनाचा अभ्यास सुरू केला. मनाच्या जे ज्ञानाच्या ज्या अवस्था आहेत त्या शोधण्यासाठी सुरुवात केली आहे. आणि त्या दोन बाबी ज्या आहेत पहिल्या पायरीमध्ये, त्या आहेत, एक आहे रिझन आणि दुसरा आहे इन्व्हेस्टिगेशन. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तर्क करणे किंवा कारण शोधणे, आणि दुसरं तपास करणे किंवा अन्वेषण करणे किंवा संपूर्ण चौकशी करणे. संपूर्ण चौकशी करून त्या गोष्टीचा निर्णय लावणे, छडा लावणे, ही पहिली पायरी आहे, ज्या पायरीमध्ये ह्या 2 गोष्टीचा उपयोग केला गेला. आणि मनाद्वारे हे सर्व होत आहे. हे जे ज्ञानप्राप्ती होत आहे ही थेरॉटिकल म्हणजे थेअरी, म्हणजे केवळ वाचन करून मिळवलेलं ज्ञान, IQ ज्ञान, चिंतन मनन करून मिळवलेले ज्ञान नाही आहे, तर हे स्वतःच्या अनुभवामधून निर्माण झालेलं ज्ञान आहे. स्वतःच्या अनुभवातून निर्माण झालेलं ज्ञान असून ते स्वतःचं मन आणि स्वतःच्या शरीरावर उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाच्या अवस्थांमधून, उत्पन्न होणाऱ्या घटनांमधून, क्रियांमधून, संवेदनांमधून उत्पन्न होणारं ते ज्ञान आहे. हे अनुभवावर आधारित ज्ञान आहे. यामध्ये कोणतीही आर्टिफिशियल, अनैसर्गिक मिलावट नाही आहे. हे शुद्ध अवस्था आहे. जे लोक सम्यक समाधीचा अभ्यास करतात, जे लोक विपश्यना ध्यान साधनेचा अभ्यास करतात, त्या लोकांना हे समजण्याकरता थोडं सहज होईल, सोपी होईल, कारण ते प्रॅक्टिकल अनुभवाचा अभ्यास करत आहे. पूर्ण समजेलच असं म्हणता येणार नाही, कारण हे ज्ञानाच्या अवस्था आहेत आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरच ते पूर्ण समजू शकतात. मी सुद्धा इथे ह्या सांगण्याचा एक प्रयत्नच करत आहे. मी स्वतः ध्यानाचा अभ्यास करून ह्या गोष्टींचा सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर ज्ञानप्राप्तीच्या या पहिल्या स्टेजमध्ये तर्क आणि अन्वेषण, तपास या 2 गोष्टीचा अभ्यास त्यांनी केला. दुसरी जी पायरी आहे ती पायरी आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, मनाची एकाग्रता. मित्रांनो, जोपर्यंत मन अस्थिर आहे, चंचल आहे, भटकणारा आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा उपयोग ज्ञानप्राप्तीकरिता करू शकत नाही किंवा ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. हे सिद्धार्थ गौतमाला त्यांनी जी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती, या अनुभवातून त्यांना कळून चुकलं होतं की जोपर्यंत आपलं मन स्थिर,
शांत राहत नाही, एकाग्र राहत नाही, तोपर्यंत आपण नवा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, नवा प्रकाश शोधू शकत नाही. आणि म्हणून मग त्यांनी आपलं मन एकाग्र केलं आहे. एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने आता त्यांचे जे ध्येय होतं, ज्या समस्यांवर त्यांना उत्तर पाहिजे होतं ते शोधण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. मनाची एकाग्रता, स्वतःच्या मनाची एकाग्रता. तिसऱ्या स्टेजमध्ये, तिसऱ्या पायरीमध्ये इक्वॅनिमिटी अँड माइंडफुलनेस या दोन गोष्टीचा उपयोग केला आहे. बाबासाहेबांनी मूळ इंग्रजी भाषेमध्ये जो ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये दिलेली ही शब्द आहेत, इक्वॅनिमिटी अँड माइंडफुलनेस. इक्वॅनिमिटी म्हणजे मनाचा समतोलपणा, बॅलन्स ऑफ माइंड. मनाचा समतोलपणा, समतोल, बॅलन्स. आता हा समतोल, मनाचा समतोल काय आहे? जेव्हा एखादी दुःखद घटना घडते, दुःख निर्माण होते, तेव्हा मन दुःखी होते. हे साहजिक आहे. एखादी सुखद घटना घडते, आनंदाची घटना घडते, तेव्हा मन आनंदी होते. हे पण साहजिक आहे, नॅचरल आहे. परंतु दुःखद घटना घडलेली असताना, दुःख निर्माण झालेलं असताना सुद्धा मन दुःखी होऊ नये आणि आनंदाची, सुखाची घटना घडलेली असताना सुद्धा मन खूप आनंदित होऊ नये. या दोन्ही अवस्थांमध्ये ते स्थिर आणि समान राहावं. ही जी अवस्था आहे ती आहे मनाचा समतोलपणा, इक्वॅनिमिटी. बघा, दुःखद घटना झाली की दुःख करत बसणे, सुखद घटना झाली की आनंद मानत बसणे, दुःखाला दुःख, सुखाला सुख. जर असं हा मनाचा जो स्वाभाविक स्वभाव आहे, तर हा स्वाभाविक स्वभाव, वास्तविकता हा स्वाभाविक स्वभाव नाही आहे. हा मनाचा हॅबिट पॅटर्न ऑफ माइंड आहे. हा पॅटर्न झाला आहे. मनाला अशी सवय लागली आहे की दुःखामध्ये दुःख भोगणे आणि सुखामध्ये सुख भोगणे. हे भोगत राहते, त्याचा उपभोग घेत राहते आणि त्यामधून दुःख निर्मिती होत राहते. परंतु तेच जर दुःखाला त्यांनी दुःख न भोगता त्याला जर समानतेने पाहिलं, उपेक्षा भावने जर त्याने पाहिलं, तर त्याला जास्त दुःख निर्माण होणार नाही आणि आनंदामध्ये सुद्धा तो वाहून जाणार नाही. मनाची समानता, समतोलपणा फार गरजेचा आहे. यालाच इक्वॅनिमिटी म्हटलं. नाहीतर मग काय होईल की प्रत्येक दुःखद क्षणाला तो दुःखी होत राहील, सतत दुःखी होत राहील आणि आनंदी क्षणाला तो आनंदी होत राहील. म्हणून यामध्ये बुद्धाला जे शोधायचं होतं ते फार महत्त्वाची गोष्ट होतं की दुःख काय आहे. आणि हा व्यक्ती वारंवार, मनुष्य प्राणी हा दुःखी कसा होतो, त्याला या दुःखामधून, दुःख आणि सुख तर जीवनामध्ये येणारच आहेत, हे तर आपण टाळूच शकणार नाही आहे की जीवनामध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत दुःखद आणि सुखद घटना घडत राहणार आहेत. परंतु काय दुःखद घटनेमध्ये वाहून जायचं आहे. बरेचसे लोक दुःखद घटनेमध्ये वाहून जातात, आत्महत्या करतात आणि सुखद घटनेमध्ये अतिशय आनंदी होऊन जातात. पुन्हा ती घटना बदलते आणि पुन्हा दुःख होते. सुख आणि दुःख हे बदलत राहतात आणि त्यामध्ये व्यक्ती सुखी आणि दुःखी होत राहतो. तर ह्यामध्ये समतोलपणा कसा राखायचा, समतोलता कशी राखायची, मनाचा समतोलपणा, बॅलन्स ऑफ माइंड. आणि त्यानंतर माइंडफुलनेस, मनाची जागरूकता, सजगता, सावधानता. मग सावधान कसं राहायचं, नाहीतर मग दुःख निर्माण झाल्यानंतर त्या दुःखामध्ये आपण वाहून जाऊ आणि सुख निर्माण झाल्यानंतर त्या सुखामध्ये सुद्धा वाहून जाऊ आणि दुःखामध्ये दुःख करत बसणे, सुखामध्ये अति आनंदी, अति उत्साही होऊन जाणे. तर हेच दुःख निर्मितीची कारणं घडू शकतात. तुम्हाला त्याचा खूप जास्त परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो.
तर या मनाची सावधानता, सजगता आणि मनाचा समतोलतेचा, समानतेचा, सजगतेचा अभ्यास या तिसऱ्या अवस्थेमध्ये बुद्ध करत आहे. चौथ्या अवस्थेमध्ये मनाची जी समतोलपणा आहे, मनाचा जो बॅलन्स आहे, जी समानता आहे, समता आहे, त्यामध्ये त्यांनी शुद्धता आणली आहे. अधिक पवित्र, अधिक शुद्ध मनाने तो अभ्यास करत आहेत. आणि आता शुद्धतेमध्ये मनाच्या समतोलपणात त्यांनी सजगता निर्माण केली आहे, एकाग्रता निर्माण केली आहे, सजग झाला. मनाची सजगता, अलर्टनेस. काय अलर्टनेस आहे, काय सजगता आहे? मनामध्ये जेव्हा विकार उत्पन्न होतात, वाईट विचार उत्पन्न होतात, वासना उत्पन्न होतात, विकृती निर्माण होते, त्या विकृती निर्माण झाल्याबरोबर मनामध्ये काय बदल घडतात त्याबद्दल तो सजग आहे. चित्तामध्ये काय परिणाम होतात, त्यामध्ये काय क्रियाकलाप होतात आणि त्याप्रती मन कसं रिॲक्ट करते, कसं प्रतिकार करते, कशी प्रतिक्रिया देते, या संबंधी मन सजग आहे. मनामध्ये जे विकार उत्पन्न होत आहेत, संस्कार उत्पन्न होत आहेत, त्याचा शरीरावर आणि मनावर काय परिणाम होत आहे याप्रती त्याचं मन आता सजग आहे. आणि केवळ सजगच नाही आहे, तर ते सजगता, मनाची समतोलता त्यामध्ये आहे. मन समतेमध्ये स्थिर आहे आणि सजगही आहे. आणि मन स्थिर, समतोल आणि समता असल्यामुळे आणि सजग असल्यामुळे त्यामधून दुःखाची जी निर्मिती होत राहते, आपलं जे मन आहे, ज्यामध्ये जे पूर्व संस्कार आहेत, मन जे सजग नसताना, समतोल नसताना ज्या प्रतिक्रिया देत राहते, संस्कार निर्माण करत राहते, ती प्रक्रिया आता इथे थांबली आहे, स्टॉप झाली आहे. आता मन त्याच्या पूर्वीच्या जो चुकीचा स्वभाव आहे, मनाला जी चुकीची सवय लागलेली आहे प्रतिक्रिया करण्याची, ती चुकीची सवय, ती चुकीची प्रतिक्रिया देणारी सवय आता बुद्धाने, इथं सिद्धार्थ गौतमाने इथे स्टॉप केली आहे. आणि आता नैसर्गिक मनाची जी अवस्था आहे ती प्राप्त करण्याकरता त्यांनी मनाची सजगता आणि मनाचा समतोल, एक उदाहरण घेऊनच आपण हे समजावून घेऊया, अन्यथा हे खूप कठीण होईल समजायला. समजा मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली, एखाद्या रूपाच्या प्रती, एखाद्या स्त्रीप्रती, एखाद्या पुरुषाप्रती कामवासनेची निर्मिती झाली, मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली. आता मनामध्ये हा जो विकार उत्पन्न झाला, मनामध्ये हा जो विषय उत्पन्न झाला, आणि या विषयामुळे, या विकारामुळे तुमच्या शरीरावर ज्या वेदना उत्पन्न होत आहेत, ज्या संवेदना उत्पन्न होत आहे, तुमच्या श्वासाची जी गती कमी जास्त होत आहे, ही जी क्रिया आणि प्रतिक्रिया मनामध्ये आणि शरीरावर जी होत आहे, तर आधी काय होत होतं की मी त्याला भोगत होतो. कामवासना जर उत्पन्न झाली तर मला ती हवीशी वाटत होती, मला ती खूप चांगली वाटत होती आणि मी तसं करत होतो, शरीराने तशी क्रिया करत होतो. मनामध्ये मला ती हवीशी वाटत होती, ज्याला आपण तृष्णा म्हणतो, ज्याला आपण तृष्णेचा उपभोग घेणे, त्यानंतर उपादान, आसक्ती निर्माण होणे म्हणतो. परंतु आता ज्ञान प्राप्त करण्याच्या अवस्थेमध्ये मन ती कामवासना उत्पन्न झाली आहे एवढंच स्वीकार करतो. कामवासना उत्पन्न झाली आहे, आता त्याचा तो उपभोग घेत नाही. आता मन सजग आहे, अरे कामवासना उत्पन्न झाली आहे, बस झाली आहे, त्याचा तो उपभोग घेत नाही आहे, त्यामध्ये तो गुंतून जात नाही आहे. आणि त्यापासून होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या वेदना, संवेदना आहेत, यांच्याप्रती आता तो सजग आहे. आता तो पाहत आहे, तो स्थिर आहे, समता भावाने तो पाहत आहे, त्याला तो प्रतिक्रिया करत नाही आहे. त्याला माहीत आहे की हे उत्पन्न होत आहेत आणि नष्ट होणारे आहेत, नष्ट होत आहेत. तर आता तो सजग आहे आणि त्याचं चित्त समतेमध्ये स्थिर आहे. तर अशा प्रकारे इक्वानिमिटी, चित्ताची समता, समतोलपणा आणि माइंडफुलनेस
म्हणजे चित्ताची, मनाची सजगता, जागरूकता. तर अशा पद्धतीने हे ज्ञानाच्या अवस्था आणि त्या ज्ञान प्राप्त करण्याकरिता वेगवेगळ्या विषयांचा उपयोग, वेगवेगळ्या आलंबनाचा उपयोग सिद्धार्थ गौतम करत आहेत. आजचा हा जो ज्ञानप्राप्तीचा जो टॉपिक ग्रंथामध्ये दिला आहे, जो विषय ग्रंथामध्ये दिला आहे, त्या पद्धतीने आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये मग काय झालं, हा अभ्यास करत असताना नवीन मार्गाचा, ज्ञानाचा उदय झाला. त्यांना ज्ञानप्राप्ती होण्यास सुरुवात झाली. पहिल्या वेळेस त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली त्यामध्ये 2 बाबींचं त्यांना ज्ञान झालं. एक म्हणजे या जगामध्ये दुःख आहे. आपल्यालाही माहीत आहे की जगामध्ये दुःख आहे, परंतु सिद्धार्थ गौतमाने हे स्वतःच्या मनाचा अभ्यास करून अनुभवातून त्याला माहिती पडलं की दुःख आहे. आता आपल्याला माहीत आहे की दुःख आहे, परंतु सिद्धार्थाला माहिती झालं की दुःख आहे आणि आपल्याला माहिती आहे की दुःख आहे, यामध्ये काय फरक आहे. सिद्धार्थाला जे माहिती झालं ते स्वतःच्या अनुभवातून माहिती झालं. आपल्याला ऐकीव आहे किंवा आपल्याला काही घटनांमध्ये घटना आपल्यासोबत घडल्या असतील त्यावरून आपण सांगू शकतो की दुःख आहे, परंतु सिद्धार्थाला हे सुद्धा माहिती झालं की दुःख आहे. त्या दुःखाची निर्मिती कुठं होते, ते दुःख निर्माण कुठं होते, कोणती प्रतिक्रिया दिली म्हणजे दुःख निर्माण होते आणि प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे काय होते, मन स्थिर राहिलं म्हणजे काय होते आणि मन स्थिर नाही राहिलं तर काय होते, दुःखाची निर्मिती कोणत्या कारणामुळे होते आणि कोणती कारणं घडली म्हणजे दुःख निर्माण होते, कोणती प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे दुःख निर्माण होणार नाही, याचा इत्थंभूत अनुभवातून प्राप्त झालेली अवस्था म्हणजे ज्ञानप्राप्ती आहे. तर या पहिल्या अवस्थेमध्ये त्यांना दुःख आहे याचा शोध लागला. आणि आता हे दुःख कसं नष्ट करायचं आणि मानवाला सुखी कसं करायचं, हा दुसरा विषय, हा दुसरा प्रश्न. मग पहिला प्रश्न, पहिली बाब की दुःख आहे ते कुठे निर्माण होते, त्याची काय कारणं आहेत, दुःखाचं काय कारण आहे, ती कारणं आता कशी दूर करायची, ती दूर होऊ शकतात, ती कशी दूर करायची आणि मग ती दूर करण्याचा मार्ग काय आहे. दुःख आहे, दुःखाचा संशय होत आहे, दुःखाचा संचय होत आहे, दुःखाची कारणं आहेत आणि ती कारणं आता कोणत्या पद्धतीने, कोणत्या मार्गाने दूर करायची आहेत, या प्रश्नांची उत्तरं, या प्रश्नांची अंतिम उत्तरं दुःखाचा समूळ नष्ट, चित्तामधून दुःखाचा समूळ नष्ट होण्याची जी अवस्था आहे आणि तो समूळ नष्ट, त्या दुःखाला समूळ मुळासकट कसं नष्ट करायचं याचा मार्ग, याचं उत्तर म्हणजेच सम्यक संबोधी आहे. सर्वोच्च ज्ञानाची अवस्था आहे, संबोधी प्राप्तीची ती अवस्था आहे, संबोधी प्राप्त होणे आहे. तर सिद्धार्थ गौतमाने या 4ही ज्या अवस्था आहेत, दुःख, दुःखाचा समुदय, दुःखाची कारणं, दुःख नष्ट करण्याचा मार्ग, दुःख समूळ मुळासकट नष्ट करण्याचा मार्ग, हे जे काही, हे जी प्रश्न आहेत आणि हे जी समस्या होत्या, या समस्येचं संपूर्ण समाधान जे प्राप्त झालं आहे त्यालाच सम्यक संबोधी प्राप्त म्हणतात. आणि ही त्या पिंपळ वृक्षाखाली प्राप्त झाली, संबोधी प्राप्त झाली, बोधी प्राप्त झाली, म्हणून त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष म्हणण्यात आलं. मित्रांनो, 4 आर्य सत्यांचं ज्ञान सिद्धार्थ गौतम ज्या समस्या घेऊन परिव्रजित झाले होते तेव्हा ते बोधिसत्व होते आणि या समस्यांचं अंतिम समाधान, ज्ञानप्राप्ती जी सिद्धार्थ गौतमाला झाली, त्यानंतर ते बोधिसत्व या अवस्थेतून सम्यक संबुद्ध या अवस्थेमध्ये आलेत. आता ते सर्वोच्च ज्ञानी, सर्वज्ञ झालेले आहेत
आणि त्यांना मनुष्याच्या सर्व समस्यांच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळाली आणि त्यांनी शोधलेलं हे ज्ञान अनुभवातून निर्माण झालेलं ज्ञान आहे. ही प्रज्ञा अनुभवातून निर्माण झालेली आहे. म्हणून बुद्धाला सर्वोच्च ज्ञान जे प्राप्त झालं हे अखिल मानव जातीच्या सर्व समस्यांवर मिळालेलं समाधान आहे, उत्तर आहे. आजच्या या भागामधलं माहिती आपल्याला समजली असेल. आपण समजण्याचा तो प्रयत्न करूया. जर काही प्रश्न असल्यास तुम्ही माझ्यासोबत ते शेअर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते लिहून पाठवू शकता. तुम्हाला काही सुचवायचं असेल, आणखी भर तुम्हाला या ज्ञानामध्ये टाकायची असेल, ते पण तुम्ही मला पाठवू शकता. तर आजचा हा भाग या ठिकाणी आपण संपवूया. धन्यवाद.